नमस्कार, मी पूजा वाळके गृहलक्ष्मी अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। तर मी आज बनवणार आहे उकडीचे मोदक। तर त्यासाठी मग म्हटलं चला तुमच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करूया। तर हा व्हिडिओ जरा अपलोड करायला उशीरच झाला, पण म्हटलं आपण बनवला एवढ्या मेहनतीने तर अपलोड करूया। इथं मी जे उकड असते तर ते करून घेण्यासाठी अर्धी वाटी पाणी, अर्धी वाटी दूध टाकले। तर त्यात 1 चमचा तूप देखील टाकणार आहे मी आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकणार आहे। तर इथं मी 11 मोदकांचं सारण करते, म्हणजे 11 मोदकाची उकड काढते। तर एवढं 1 वाटी म्हणजे तांदळाचे पीठ बास होईल। आणि तुम्हाला जर 21 करायचे असतील तर 2 वाट्या तांदळाच्या पिठात 21 मोदक आरामात होतात। 21 पेक्षा जास्त होतात, म्हणजे 1-2 जास्त होतात, पण 1-2 आपल्याकडनं असं म्हणजे चिरतात किंवा काही असं थोडेसे तुटतो एखाद दुसरा, तर त्यामुळं 2 वाट्यामध्ये 21 म्हणजे मोदक छान बऱ्यापैकी आरामात होतात, मोठे मोदक। तर इथं मी छान अशी उकळी छान येऊ द्यायची, त्याने आपलं जे उकड आहे ती अगदी छान होते। तर पाण्याला उकळी छान आली की हे छान मिक्स करणार आहे आणि छान मिक्स केलं की गॅस बंद करणार आणि 10 मिनिटं वाफ होऊ देणार आहे। तोपर्यंत इकडे मी सारणाची तयारी करते। तर 1 चमचा तूप टाकले मी आणि थोडीशी म्हणजे अर्धा चमचा खसखस टाकणार आहे। खसखस टाकल्याने सारणाला खूप छान चव येते, त्यामुळे थोडीशी खसखस पण टाकून घेते। छान तुपामध्ये परतून घ्यायची आणि जे खोबरं आहे ते आपलं टाकून घेते। तर माझ्याकडे ती आपण खोवायसाठी जी ही असते वेळी असते, तर ती वेळी नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे मी खोबरं छान बारीक मिक्सरचं भांडं असतं तर त्यात एकदम बारीक करून घेते। खोवल्यापेक्षाही अगदी बारीक खोबरं होतं आणि खूप छान लागतं। अगदी बारीक किसून घेतलं तर खूप मोठं राहतं, तर असं बारीक मिक्सरला वाटून घेतलं तर खूप छान बारीक सारण करता येतं खोबऱ्याचं। आणि इथं 1 वाटी खोबरं झालं तर मी अर्धी वाटी गूळ टाकला आणि नंतर मग थोडंसं चिमूटभर मीठ मी प्रत्येक गोड पदार्थात टाकते, म्हणजे टाकतेच, त्याने चव खूप छान येते। आणि थोडीशी विलायची पूड पण टाकते। तर विलायची पूड मी कशी करून ठेवते, तर थोडी बडीशोप भाजून घेते, विलायची भाजून घेते आणि थोडंसं सुंठ आणि अगदी चिमूटभर जायफळ ही साखर टाकून पूड मी नेहमी माझ्या फ्रीजमध्ये मी करून ठेवते। तर असं काही गोड पदार्थ करायला लागलं की पटकन आपल्याला हाताशी असलं तर पटकन होऊन जातं, त्यामुळे असं म्हणजे विलायची पूड करत बसायला म्हणजे परत वेगळा वेळ काढावा लागत नाही। तर इकडं माझं खूप सारण होईपर्यंत जी आपण उकड ठेवली तर छान वाफ झाली, 10 मिनिटं झाले होते आणि 10 मिनिटात माझं सारण देखील तयार झालं। खोबरं मी आधीच वाटून ठेवलं होतं, त्यामुळे पटकन सारण तयार झालं। आता इथं अगदी 1 चमचाभर तूप टाकलं मी त्या ह्याच्यात उकडीत आणि छान मळून घेते। तर किती छान पीठ झालंय बघा। आपण जर आधी पूर्वतयारी थोडी करून ठेवली तर उकडीचे मोदक करायला खूप वेळ लागतो, असं काय नाही, पटकन अर्धा-पाऊण तासात उकडीचे मोदक होऊन जातात। तर आणि पीठ छान झाले का कसं चेक करायचं, तर गोळी करायची आणि अशी गोल करून दाबून बघायची, तर ती चिरली वगैरे नाही तर मग आपलं जे उकड आहे आपली ती छान झाली समजायचं। आणि मी पारी हातावर करत बसण्यापेक्षा लाटून घेते थोडी, आणि जे कळ्या पाडून वगैरे मोदक करतात तर तसे करण्यापेक्षा मला असे मोदक बरे पडतं, म्हणजे सोपं वाटतं करायला पण। अशा कळ्या पाडत बसण्यापेक्षा फक्त असं दुमडायचं। तर बघा तुम्हाला जमलं असं करायला तर नक्कीच खूप सोप्या पद्धतीने मोदक आणि पटकन पण होतात। हा व्हिडिओ अपलोड करायला खूप उशीर झाला, पण सणवार असलं की खूप बिझी शेड्यूल असतं सगळ्यांचं, म्हणजे सगळ्याच लेडीजचं, तर त्यामुळं त्यातनं पण मी वेळ काढून हा व्हिडिओ बनवला होता। तर म्हटलं चला आपण शेअर करूया। आणि मलाही गेल्या वर्षी इतके छान असे उकडीचे मोदक येत नव्हते, पण माझा प्रयत्न होता की मला म्हणजे आवड आहे कुकिंगची, तर उकडीचे मोदक जमलेच पाहिजे आणि मला आवडतात देखील, तर त्यामुळं मी ट्राय केले। आणि गेल्या वर्षी पण आम्ही डबल उकड काढायचो, म्हणजे आपण जे पीठ मळून घेतो, उकड काढून जे पीठ छान तूप लावून मळून घेतो, तर ते पीठ आम्ही म्हणजे मी कापडामध्ये गुंडाळायचे आणि ते परत स्टीम करायला ठेवायचे 10 मिनिटं आणि ते स्टीम झालेलं परत काढायचं, परत मळायचं आणि मग छान अशी उकड निघायची आणि मग मोदक करायचो। नाहीतर मग अशी खूप अशी ओढल्यासारखे रबरासारखे मोदक व्हायचे। तर असे पण केल्यावर छान होतात। तर आधी काही एवढे जमत नव्हते, पण आता खूप छान असे मोदक जमतात। तर काही गोष्टी आपल्याला यायला लागल्या की खूप आवडीने करतो आपण, आणि आवड असेल तर
म्हणजे त्या गोष्टीत आवड असेल तर ते आवर्जून आपण शिकतो पण करतो पण. तर खूप छान असे मोदक यावर्षी मला जमलेत. गेल्या वर्षी पण थोडेफार जमले होते, पण असे म्हणावे एवढे जमले नव्हते की अशा कळ्या वगैरे. तर या कळ्या मी गेल्या वर्षी आमच्या शेजारी ताई आहेत तर त्यांनी आम्हाला शिकवलं होतं, म्हणजे मला आणि माझ्या मैत्रिणीला. तर आम्ही गेल्या वर्षीपासून या कळ्या पाडायला शिकले मी. तर अशा म्हणजे एक एक कळी पाडत बसण्यापेक्षा अशा दुमडून कळ्या पाडल्या तर खूप छान राहतात आणि खूप छान देखील होतात. तर चला, इथं माझे सगळे मोदक तयार झालेत आणि आता मी इथं स्टीम करते. 10 मिनटासाठी स्टीम करणार आहे. केळीचं पान काही भेटलंच नाही मला, त्यामुळे चाळणीला तूप लावलं आणि छान अशी 10 मिनटं उकड काढून घेतली. तर चला, आपले असे छान असे मोदक तयार आहेत आणि आपण आता नैवेद्य दाखवून घेऊया. नैवेद्य दाखवला, आरती केली. आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर मग बाय बाय. असंच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन. तोपर्यंत बाय बाय.